संध्याकाळची थंडसर हवा वाड्याच्या अंगणातून ओसंडून येत होती. सुनीता नवविवाहित सून आपले पाय सावकाशपणे घरी ठेवत होती. तिच्या मनात उत्सुकतेसह थोडी भीतीही होती. प्रत्येक गोष्ट तिच्यासाठी नवीन होती. प्रत्येक नियम आणि घरातील संस्कार तिच्या समजुतीपेक्षा वेगळे होते. सासूबाई शारदा ज्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात अनुभव आणि परंपरा जपत होत्या, तिने तिचा दृष्टिकोन नाजूक पण कडक ठेवला. तिच्या डोळ्यात कडकपणा होता, पण ओठांवर सौम्य स्मित. जणू म्हणत होती, ही घरगुती परीक्षा आहे, पण प्रेमाच्या मार्गाने तुम्ही त्यात उत्तीर्ण व्हाल. पहिला दिवस. घरात जुळवून घेण्याची सुरुवात. सुनीताने स्वयंपाकघरात पहिल्या दिवशी काही नवीन पदार्थ तयार केले. ती विचार करत होती, शारदा आईला ही पद्धत आवडेल का? सासूबाई तिथेच होत्या. त्यांच्या डोळ्यात हलका प्रश्नचिन्ह आणि ओठावर हलके हसू. बाळा, घरात परंपरा आहे. नवीन पद्धत लागू केल्यास गोंधळ होऊ शकतो. सुनीता मनात म्हणाली, हे फक्त भांडण नाही, हे घरगुती नात्याची खरी परीक्षा आहे. पहिला संघर्ष. अपेक्षा आणि मतभेद. सासूबाईंच्या अपेक्षा आणि सुनीताच्या नव्या विचारांमध्ये हळूहळू तणाव वाढू लागला. एकदा जेव्हा तिने किचनमध्ये थोडे बदल केले, सासूबाई म्हणाल्या, आमच्या घरात जे करायचं तेच योग्य. बाहेरून शिकलेले तंत्र घेऊन गोंधळ करणार नाहीत. सुनीताला कडकपणा जाणवला, पण तिने हळूहळू समजून घेतले. सासूबाईंचे नियम हे घराच्या सांस्कृतिक प्रेमाचे दुसरे रूप आहेत. भावनिक उलगडणं. हळूहळू सामंजस्य. रात्री झोपताना सुनीताला मनात विचार आला, सासूबाईंशी जुळवून घेणं सोपं नाही, पण प्रेम, आदर आणि सहनशीलतेने मी हळूहळू या घरात घर होईल. सासूबाई शारदा देखील तिच्या प्रयत्नांकडे पाहत होत्या. त्यांना लक्षात आलं की नातं फक्त नियमांचा संघर्ष नाही, तर विश्वास आणि प्रेमाने बांधलेलं आहे. घरातील लहानसा संघर्ष आणि मतभेद हळूहळू नात्याची ताकद वाढवतात. प्रेम आणि आदर हे नात्याचा पाया आहे. घरगुती नियम आणि परंपरा हळूहळू नव्या सुनाला शिकवतात आणि ती घराशी जुळते.